नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज ब्लाऊज 3 कट करायला बसले होते. ते ब्लाऊज कट करता वेळेसचा व्हिडिओ मी लावून ठेवलेला आहे आणि आमचं लक्ष पूर्ण टी व्ही पाहतच कटिंग करत होते आम्ही. टी व्ही मध्ये खूप छान मूवी लागलेला होता. ते पाहतच कटिंग केलेलं आहे. आज माझी ताई आहे तिथे बाजूला बसलेली, आईकडे आली होती. तर तिचे क्लायंटचे ती कपडे घेऊन आली होती आणि ती तिचे ब्लाऊज कट करत होती. मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज कट करत होते. तर एक तुम्हाला सांगायचं होतं, लास्टपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा. तर ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी ओढणी कशा प्रकारे लेस लावायची आहे ते दाखवलेली आहे. आता हे 3 ब्लाउजेस आहे, त्याच्यातलं मी एक ब्लाऊज अस्तर कट केले. आता बाकी 2 राहिलेले आहेत. आता तेच याच्यावर माप घेऊन मी पूर्ण हे आता कट करून घेते. पेपर कटिंग वगैरे केलेली आहे. तर काही सांगायचं होतं, आता म्हटलेलं होतं मी, वापस विसरून गेले. तर कुठेही जरी गेलो आपण, याच्या आधीचा व्हिडिओमध्ये पण मी हेच गोष्ट सांगितलेली आहे. आपण कुठेही गेलो तरी आल्यावरती आपल्याला कपडे रेडी करावं लागतात. पण कसं आहे, कुठेही गेलो तरी जास्त जर कपडे असले, आपण जास्त 4-5 दिवस आराम करायचं म्हणून कुठं जाऊ शकत नाही. कपडे आता हे शिलाईचं काम असं आहे, जसं आपण घरचं तरी एक वेळेस आपण घरच्यांना तरी सांगून आपण कुठं आईकडे वगैरे जाऊन राहू शकता. परंतु ह्या कामामुळे तर आपल्याला कुठं राहायला जमत नाही, काय नाही. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इकडल्या मशीनवर बसलेली आहे. सकाळचा वेळ आहे. घरातले कामं उरकवले की बसले. मला आता हे अर्जंट एक ओढणीला लेस लावून द्यायची होती. ते अर्जंट ओढणीला लेस लावत आहे मी. हे तिकडल्या साईडला जास्त बसते. आता तिकडे एक ब्लाऊज ठेवलेला आहे. आता त्याचा रील धागा वगैरे काढावं लागते म्हणून मी आज आता इकडेच बसते. आणि परत ही लेस लावायची आहे. तर मी सर्वात आधी ते फोल्ड केलेले आहे आतमधल्या साईडला फोल्ड केलेले आहे आणि इकडल्या साईडला ही पट्टी अशी ओढणीची अशी फोल्ड करून मग याच्यावरती अशा प्रकारे लेस लावत आहे. लेस पूर्ण लावून झाल्यावर दाखवते. आता इथे होल्ड करायला काही नाही आहे. तिकडल्या मशीनवर ठेवण्यासाठी थोडी जागा आहे, इकडे असं ठेवण्यासाठी काही नाही आहे. तर हे आता लेस अटॅच करून मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. आता हे लेस इथपर्यंत आलेली आहे, आता ह्या कोपऱ्यापर्यंत. आता हे आपल्याला इथे अशीच फोल्डमध्ये आपण इथं फोल्ड करून लावलेली आहे अशा प्रकारे. तर आता ह्याला वापस मधल्या साईडला अशाच प्रकारे इथे फोल्ड करायचा आहे आणि हे इथं कोना बनवायचा आहे. अशा प्रकारे ठेवू. आता इथे कॉर्नरला सुई आतमध्ये ठेवायची. हे लेस अशा प्रकारे फोल्ड करून आता इथं कॉर्नरला आपलं सुई आतमध्ये ठेवून इकडे क्रॉसमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि इथे हे कॉर्नर बनते. हे दुसरी स्टिच येत्या वेळेस ह्याला आता आपल्याला लावायचे आहे. परंतु आता हे मला एका हाताने मी शिवत आहे, एका हाताने दाखवत आहे, तर मला अवघड होते म्हणून मी स्टॉप करत हा व्हिडिओ बनवत आहे. हे बघा, इथे बघा, हे आपलं कॉर्नर आलेलं आहे. इथे कशा प्रकारे स्टिच करायचं आहे, तर इथे आपलं स्ट्रेट आधी जेवढं होईल तेवढं स्टिच मारून घ्यायचं आहे. आता इथे जेवढं होईल तेवढं असं कॉर्नर हे असं इथं अशामध्ये क्रॉस किंवा असं कुठंही नाही आलं तर चालत. ह्याला व्यवस्थित अशा क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचं आहे. हे क्रॉसचा कोना व्यवस्थित इथे क्रॉसच आला पाहिजे. अशा प्रकारे जेवढा गेला तेवढा आतमध्ये ठेवायचा आहे. बघा, हे कॉर्नर इथं बनलं पाहिजे. हे आणि हे असं जास्तीचं असं ठेवलं ना व्यवस्थित नाही दिसत. असं त्याला असं व्यवस्थित कॉर्नर काढायचा आहे. हे बघा, व्हिडिओ बघता वेळेस पूर्ण बघत जा. असे काही छोटे छोटे टिप्स मी सांगत असते. हे बघा, इथे कॉर्नर असा घेतलेला आहे.
ओढणीला लेस लावून झाल्यावरती माझं आंघोळ बाकी राहिली होती. त्यांना लवकर ट्रेन आहे म्हणून असं क्लायंट सांगितलेत. तर मी काय केले, सकाळी रात्री काल करणं झालं नव्हतं, दुसरे कस्टमरचे केले. तर सकाळी लवकर लेकराला टिफिन वगैरे देऊन लेकराला शाळेला पाठवून दिले आणि मग नंतर हे ड्रेसला स्टिच मारले. फिटिंग करायची होते आणि पॅन्टला पण स्टिच मारायची होती, ते केले. नंतर ह्या ओढणीला लेस लावलेले. आता हे व्हिडिओ मी जेवण वगैरे करून, आंघोळ केल्यानंतर जेवण वगैरे करून 1-2 वाजता क्लासचे मुली गेल्यावरती हे व्हिडिओ केलेला आहे मी. तर हे अशा प्रकारे लेस लावलेला आहे. तर ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. ह्या लेसची तुम्ही आतमधल्या साईडनं पण तुम्हाला कापड नाही दिसणार का, मधल्या साईडला फोल्ड केलेलं आहे. अशा प्रकारे जर फिनिशिंगने काम केलं तर खूप छान काम दिसतं आणि क्लायंट पण खूप भरपूर येतात. हे कॉर्नर पण अशा प्रकारे. परंतु मला एक म्हणायचं आहे, क्लायंट आपल्याला असं खोटं बोलतात की त्यांची ट्रेन आहे असं काही. पण असं नसलं तर नाही म्हणायचं, कारण आपण इथे घरातले कामं सोडून, आपलं जेवण सोडून आधी यांचं काम करतो. हे बाया लेट येतात, असं नाही करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला